सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे मोनिका भैरवीला भेटायला घरी आलेली असते. तेव्हा भैरवी म्हणते, हाय मोनिका, कसं येणं केलंस? तेव्हा मोनिका म्हणते की मला महत्त्वाची गोष्ट सांगायची होती. मला असं कळलं की तुम्ही हॉस्पिटलमध्ये सारंगला बघायला आला होतात. ती म्हणते, हो आले होते. त्याच्याबद्दल मला कळलं आणि मी देवाजवळ प्रार्थना करते की त्याला लवकर बरं वाटू दे. तेव्हा ती म्हणते, अच्छा, नाही, राजकुमारने मला सगळं सांगितलं आहे. 8 वर्षांपूर्वी तुम्ही सारंगला मारण्याचा कट रचला होतात. तेव्हा तुमचा डाव फसला होता, पण आता तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. देवानेच तुम्हाला संधी दिली असं समजा आणि तुम्ही सारंगचा काटा काढू शकता. तेव्हा भैरवी म्हणते, मोनिका, मी काय करायचं आणि काय नाही हे तू मला सांगायचं नाही. त्यानंतर इथे मॅक लक्ष ठेवून असतो की कधी एकदा खंड्या शुद्धीवरती येतो. खंड्या जशी हालचाल करायला सुरुवात करतो, भैरवीने सांगितल्याप्रमाणे खंड्या शुद्धीवरती आल्या आल्या मॅक डॉक्टरांना तिथून जायला सांगतो. त्यानंतर तो डॉक्टरांना म्हणतो, आता आपण निघूया. तेव्हा भैरवी म्हणते की हे बघ मोनिका, मी आहे ना, खूप हुशार आहे. तू मोनिका स्मार्ट आहेस, हुशार आहेस, पण माझ्यापेक्षा नाही. त्यामुळे मला काय करायचं हे तू पुन्हा सांगायचं नाही. तेवढंच डॉक्टर तिथून जातात. मोनिका म्हणते, डॉक्टर इथे कशासाठी बोलवलं तुम्ही? कुणाला बरं नाही आहे? तेव्हा भैरवी म्हणते, दिस इज नन ऑफ युअर बिझनेस. ते माझं काम आहे. मी काय करायचं ते मी करेन. तुझं बोलून झालं असेल तर प्लीज तू जा. माझ्याकडे वेळ नाही आहे, मला खूप कामं आहेत. तेव्हा ती म्हणते, मी जे तुम्हाला सांगितले त्याचा प्लीज पुन्हा एकदा विचार करा. भैरवी म्हणते, तुझ्या सांगण्यावरून मी माझे निर्णय बदलणार नाही आहे मोनिका, प्लीज तू जा. मोनिका तिथून निघून गेलेली असते आणि त्यानंतर भैरवी आणि मॅक दोघेही आतमध्ये येऊन विचारतात खंड्याला की खंड्या बोल, खंड्या बोल. खंड्या शुद्धीवरती आल्या आल्या राजकुमार सर, राजकुमार सर. पण प्रेक्षकांनो, एक गोष्ट मला आवर्जून बोलावीशी वाटते. खंड्या वाईट काम करत होता, पण तो राजकुमारच्या बाबतीत खूपच जास्त प्रामाणिक होता, लॉयल होता. शुद्धीवरती आल्या आल्या खंड्या आधी राजकुमारचं नाव घेतो आणि मग तो म्हणतो की मला तुम्हाला सावलीचं सत्य सांगायचं आहे. सावलीची मुलगी जिवंत आहे. तेव्हा इथे भैरवी म्हणते, अरे खंड्या ते बघ. मॅकला म्हणते की हाच राजकुमार आहे, बोल, जे काही बोलायचं आहे ते बोल. तेव्हा मॅक आता म्हणत असतो, हा बोला, बोल खंड्या, काय बोलायचं आहे तुला? तेव्हा खंड्या म्हणतो, सावलीची मुलगी जिवंत आहे. कोण आहे सावलीची मुलगी, कोण आहे? अरे तिचा तर मुलगा आहे ना, अबीर. अबीर. तो म्हणतो, ज्या मुलीला मी पळून घेऊन गेलो होतो ती मुलगी जिवंत आहे आणि ती मुलगी आहे ओवी. ओवी मुलगी आहे सावलीची. त्यानंतर इथे खंड्या बिचारा मरतो. प्रेक्षकांनो, डॉक्टरांनी आधीच सांगितलेलं असतं की इंजेक्शनाने तो थोड्या वेळापुरतं शुद्धीवरती येईल, पण नंतर त्याच्या जीवावरती बेतेल. आपण त्याला हॉस्पिटलला नेऊया. पण भैरवी स्वतःच्या स्वार्थासाठी खंड्याला तिथेच ठेवते, हॉस्पिटलला नेऊ देत नाही. आणि प्रेक्षकांनो, खंड्याचा जीव गेलेला असतो. पण भैरवीला जाता जाता खूप मोठं सत्य तिच्या समोर आलेलं असतं की ओवी ही सावली आणि सारंगची मुलगी आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सावली विठुरायासमोर गप्प बसून राहिलेली असते. जगन्नाथ म्हणत असतो, सावली बेटा, अगं काय हे, किती वेळ अशीच इथे बसून राहणार आहेस? हे बघ, चल, थोडंसं खाऊन घे. तू इथे स्वतःला मानसिक शारीरिक त्रास देऊन उपाशी राहून तिकडे सारंग का लगेच उठून बसणार आहे का? का तू सुद्धा त्या तिलोत्तमासारखी स्वतःला जबाबदार ठरवतेस? ती म्हणते, बाबा, मला तेच वाटतं, कारण सारंग माझ्यासाठीच पंढरपूरला आले होते. तो म्हणतो, नाही बाळा, तो ओवीसाठी आला होता. खरं सांगू का, तू जे काही हे व्रत वैकल्य करतेस ना, हे फक्त सारंगला बरं वाटावं म्हणून नाही करत आहेस. ती म्हणते, मग का करते? जगन्नाथ म्हणतो, कारण अजूनही तुझं त्याच्यावरती तेवढंच प्रेम आहे. तेव्हा सावली ते मान्य करत आपल्या बाबांच्या खांद्यावरती डोकं ठेवून शांतपणे बघत असते. इथे आता मोनिका घरी आलेली असते, पण ती घाबरलेली असते. तिला संशय आलेला असतो की भैरवीच्या घरी खंड्या आहे. तिला सारखं वाटत असतं की खंड्या तिथेच आहे.
खंड्या जर शुद्धीवरती आला आणि त्याने जर भैरवीला सांगितलं की मीच त्या ओवीला मारायला सांगितलं होतं, तर मग काय होईल? सावलीच्या मुलीला मी मारायला सांगितलं होतं हे जर राजकुमारला समजलं तर तो माणूस तर मला मारूनच टाकेल. नाही नाही, आता मी गप्प बसणार नाही आहे. जोपर्यंत भैरवीच्या घरामध्ये घुसून तो माणूस कोण आहे हे बघत नाही ना, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही आहे. त्यानंतर इथे भैरवी टाळ्या वाजवते आणि म्हणते, वा वा खंड्या वा, जाता जाता काय माहिती दिलीस रे तुम्हाला. तू मला आहे ना, इथे आता हातामध्ये माझ्या जॅकपॉट लागले, जॅकपॉट. अरे बाबा, इतकं मोठं सत्यफल मला माहिती आहे. म्हणजे ओवी ही सारंगची मुलगी आहे त्याला पण माहिती नाही आहे. तिलोत्तमाला पण माहिती नाही आहे की ते तिचं रक्त आहे. सावलीला पण माहिती नसेल का की ओवीच तिची मुलगी आहे. पण कसं काय, त्यांना कसं काही माहिती नाही आहे. त्यानंतर मॅक होतो, म्हणतो मॅडम काय करायचं आता, खंड्याचं काय करायचं. ती म्हणते खंड्याला अशा ठिकाणी ठेव तो सहजरित्या कुणालाही दिसेल. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता महत्त्वाची गोष्ट घडलेली असते. तिलोत्तमाला नर्सने आणि बबलूने येऊन सांगितलेलं असतं की सारंग हालचाल करतोय, हातापायाच्या मुवमेंट करतोय. डॉक्टर म्हणतात, सारंग तुम्ही आता आमचा आवाज ऐकताय हे तुम्हाला सांगायचं आहे, प्लीज आम्हाला साईन द्या, आम्हाला काहीतरी कळू दे. तेव्हा तो आपल्या हातांची बोटं हलवतो. तिलोत्तमा म्हणते, डॉक्टर हाताची बोटं हलवतोय माझा सारंग. तेव्हा डॉक्टर म्हणतात, बघा जर असेच त्यांनी आवाज ऐकला तुमचा आणि मुवमेंट करायला सुरुवात केली तर ते लवकरच कोमातून बाहेर येतील. हे तर चांगली साईन आहे. तुम्ही त्यांची आई आहात, त्याच्याबरोबर बोलत राहा, गप्पा मारत राहा, ते लवकर बरे होतील. तिलोत्तमा म्हणते, ए बाळा सारंग, अरे मी तुझी आई आहे ना, बोल ना माझ्याशी, बोल, माझा आवाज ऐकतोयस ना तू. बबलू म्हणतोय, सारंग दादा अरे उठ लवकर, आपली ओवी घरी वाट बघते, घरी जायचं आहे ना आपल्याला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भैरवी वजे म्हणत असते की चला आता या संधीचा मी फायदा करून घेणार, या संधीला मी सोनं करणार. जे सत्य मला माहिती आहे ते कुणालाच माहिती नाही आहे, सारंगला पण नाही. मग आता याच गोष्टीचा मी फायदा करून त्या सारंगला आणि त्या सावलीला माझ्या पायाशी झुकवणार. त्यांनी माझा खूप अपमान केला आहे ना, आता मी त्या दोघांना आहे ना माझ्या बोटावरती नाचवणार, माझ्या मुठ्ठीमध्ये ठेवणार. आणि आता मॅक आलेला असतो. भैरवीने सांगितलेलं असतं, मॅक म्हणतो की आपण ह्याला दरीमध्ये टाकायचं की कुठे टाकायचं. पण भैरवी म्हणते की त्याला अशा ठिकाणी टाक जिथे तो कुणालाही सहज दिसेल, म्हणजे आता खंड्या जिवंत नाही आहे हे कळू दे सगळ्यांना. त्यामुळे खंड्याला घेऊन जाण्याची व्यवस्था मॅकने केलेली असते. तेव्हा इथे आता बबलूला फोन आलेला असतो जगन्नाथजींचा. जगन्नाथ म्हणत असतात, बबलू अरे सारंग कसा आहे रे. तेव्हा बबलू म्हणतो, सारंग दादा हातापायांची हालचाल करतोय, डॉक्टरांचं म्हणणं आहे की तो लवकरच शुद्धीवरती येईल. तेव्हा इथे जगन्नाथ म्हणतो, हो का, अरे ही तर चांगली गोष्ट आहे, मी येतोय हॉस्पिटलला सारंगला बघायला. तेव्हा बबलू म्हणतो, नाही नको, तिलोत्तमा मॅडम इथेच आहेत, त्या काही तुम्हाला भेटू देणार नाही सारंगदादाला. सावली वहिनीला तर फिरकूसुद्धा दिलं नाही. तेव्हा तुम्ही आता येऊ नका, मी तुम्हाला अपडेट देत राहीन. त्यानंतर इथे लगेच मोनिका ही आता खूपच रेसलेस झालेली असते, ती घरामध्ये नसतेच. आणि तेव्हा या गोष्टीचा आता फायदा झालेला असतो ओवी आणि अमृताला. कारण इथे ओवी आणि अमृता दोघीजणी विठुरायाला बाहेर काढतात. कारण का, ओवीला पूजा करायची असते, सारंगला लवकर बरं वाटण्यासाठी तिला पूजा करायची असते. आणि म्हणूनच इथे आता लगेच ती मूर्ती धुतली जाते, दुधाने आंघोळ घातली जाते, पूजा केली जाते. आणि बबलूचा फोन येतो की सारंग दादा आता बरं आहे. तेव्हा इथे अमृता म्हणते, ओवी बाळा ऐकलंस ना, देवाने तुझं ऐकलं आहे, सारंग हातपाय हलवायला लागलं आहे, तो लवकरच शुद्धीवरती येईल बाळा, बरं वाटेल त्याला. तेव्हा इथे ओवी म्हणते, पण तरीसुद्धा बाबा जोपर्यंत उठून बसत नाही ना, मी विठुराया समोरच बसणार आहे. अमृता म्हणते, बाळा अगं पण मला थांबता येणार नाही आहे, सारंग बरा होण्यासाठी मी देवाला नवस बोलले होते, तो जाऊन मला फेडावा लागेल, आधी आपण येऊया का जाऊन. तेव्हा ओवी म्हणते, नाही नाही मी इथेच थांबणार आहे. ती म्हणते, बाळा मी तुला एकटीला कसं ठेवू. ती म्हणते, तू नको माझी काळजी करू, विठुराया आहे ना माझ्याबरोबर, मी एकटी इथे बसून राहीन. तेव्हा इथे आता अमृता म्हणत असते, बाळा असं नको करू ग, मी जाणाऱ्या मंदिरामध्ये तू एकटी कशी राहणार. ती म्हणते, मी राहीन बरोबर, तू जा.
ती म्हणते ठीक आहे, दरवाजा आतून लावून घे, जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत दरवाजा उघडायचा नाही. तेव्हा इथे सावलीला अबीर सांगत असतो की आई अगं सुपर हिरो हे शुद्धीवरती आले असतात की गं, म्हणजे पूर्णपणे शुद्धीवरती नाही पण हातपाय हलवायला लागले की गं. बरं चल, तू आता तुझं हे व्रत वगैरे आहे ना ते कठीण व्रत सोडून दे बरं. सावली म्हणते अबीर ते शुद्धीवरती आलेत का, जोपर्यंत ते शुद्धीवरती येत नाही, जोपर्यंत ते बोलत नाही तोपर्यंत मी माझं व्रत सोडणार नाही. तोपर्यंत मी विठुरायाजवळ उभी राहणार आहे, तिथे मी बसून राहणार आहे, विठुरायाजवळ मी मागणं मागणार आहे. तेव्हा जगन्नाथ म्हणतो ए सावली बाळा, अगं का हट्ट करतेस. ती म्हणते असू दे, जर विठुराया हट्टी आहे तर मी पण हट्टी आहे, मी देवाजवळ बसूनच राहणार. अबीर म्हणतो खूपच हट्टी आहे माझी आई, माझ्यासारखीच, आणि तो हसत असतो. त्यानंतर सावली विठुरायाकडे येते, विठुरायाच्या समोर बसते आणि हात जोडून म्हणते विठुराया सारंग लवकरात लवकर बरे झाले पाहिजेत, ते लवकरात लवकर शुद्धीवरती आले पाहिजेत. आणि इथे सारंगला बरं करण्यासाठी सावली स्वतःच्या शरीराची स्वतःच्या मनस्थितीची काळजी घेत नसते, ती स्वतःला त्रास देत असते. पण तिला एकच गोष्ट हवी असते की सारंग लवकरात लवकर शुद्धीवरती आले पाहिजे. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये भैरवीला समजलेलं असतं की ओवी ही सावली आणि सारंगची मुलगी आहे आणि तिला ते साईनसुद्धा मिळालेलं असतं, कारण ओवी गाणं गात असते विठुरायासमोर उभं राहून. ती आपल्या वडिलांना बरं वाटावं म्हणून विठुरायासमोर आता छान असं भक्तिगीत गात असते. आणि तेव्हा भैरवी हे आपल्या डोळ्याने बघते, तेव्हा तिला खात्री पडते की खंड्यात जे बोलतोय ते बरोबरच आहे, ओवी सावली आणि सारंगचीच मुलगी आहे, हे सत्य तिला समोरासमोर दिसलेलं असतं, प्रात्यक्षिक तिच्या समोर असतं.